अंगी या ठिकाणी आम्ही आता आलो आणि आपण सगळे आलो. इथल्या सरपंच महोदयांनी सांगितलं की इथे ढगच फुटला. पूर्वी अशा प्रकारची परिस्थिती कधी झाली नव्हती, परंतु लोकांचं नुकसान झालेलं आहे. लोकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. आता सगळे घटक आपण सगळे आलो, त्याच्यामुळे ती भीती निश्चितपणे नाहीशी होईल आणि राज्य सरकारकडून केंद्र सरकारचं पण धोरण आणि राज्य सरकार धोरण आहे, त्यांना यथायोग्य मदत मिळेल आणि भविष्य काळामध्ये अशी संकट येणार नाहीत यासाठी आपण सतर्क राहू. तर मोठ्या प्रमाणावर जे मुंबई अहमदाबाद हायवे असेल किंवा मग वडोदरा हायवे असेल या ठिकाणी जो भराव केला त्याच्यामुळे ही परिस्थिती डहाणू आणि विशेषतः त्या भागात ओढवल्याचं समोर आलं. म्हणजे काही ठिकाणी असा प्रकार आहे हायवेच्या मुले रेल्वेच्या मुले, परंतु या ठिकाणी ढगच फुटला म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली. आता पावसाने झोडलं आणि राजाने मारलं, तक्रार कोणाकडे करायची? तक्रार राजाच्या लोकशाहीमध्ये तक्रार करू शकतो, पण राजाच्या दरबारी तक्रार करायची सोय असते का? चला नमस्कार. प्रशासन संपूर्ण ताकदीनं म्हणजे एकूण एक डिपार्टमेंटचे लोक त्या ठिकाणी म्हणजे ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी इथपासून तर आमच्या फॉरेस्टचा वनरक्षक सुद्धा त्या ठिकाणी सर्वांना मदत करायला, गावचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विविध पार्टीचे कार्यकर्ते, खासदार, आमदार ते सतर्क आहेत. आणि अशा परिस्थितीच्या वेळेला सगळ्यांनी धर्म, जात, पंथ, वर्ण, पक्ष विसरून या संकटाशी मुकाबला करण्याची गरज आहे आणि ते आपण करत आहोत. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण पाहणी केली होती पूरग्रस्त भागाची, तेही मदत पूर्ण मिळाली नसल्याचे आता आरोप होत आहेत. नाही बघा, प्रश्न असं की ज्यांनी पंचनामे करून घेतले अशा सगळ्या घटकांना मदत मिळालेली आहे. असं कोण चुकून राहिला असेल तर आपण तशा प्रकारची भूमिका माननीय कलेक्टर महोदयांकडे पाठवा, निश्चितपणे त्याला न्याय मिळेल. तर धांधुळीची पाहणी केली आपण, धरणाची स्थिती काय? हे बघा, बाब अशी की आता सगळ्या गोष्टीचा आढावा आम्ही घेणार आहोत. साधारण एक 10-12 दिवसांमध्ये मुंबईमध्ये या सर्व समस्यांना उकलन करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याची एक SOP ठरणार आहे.